पैठणी साडी सांगून निकृष्ट दर्जाची फाटक्या साड्या दिल्या गेल्या। अंत्योदय शिधापत्रिका लाभार्थ्यांमध्ये त्यामुळे संतापाची लाट आहे। शासनानं जाहिरातीत पैठणी मिळेल असं दर्शवलं, पण रेशन दुकानातून साधी हातमागाची साडी मिळाली। तिचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असून ही साडी गरीब महिलाही नेसणार नाहीत अशी प्रतिक्रिया धुळे शहरातील लाभार्थी महिलांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यात 75,738 साड्या अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी काही साड्या रेशन दुकानातून मोफत वाटप केल्या गेल्या। ही साडी मोफत असली तरी फाटकी आहे, दर्जाहीन असल्यानं लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होती आहे। अशा साड्या दिल्या मोदी सरकारने, ते चांगल्या द्यायला पाहिजे होते आणि त्या साड्यापेक्षा धान्य दिलं असतं ते आम्हाला परवडलं असतं बुवा। आणि या साड्या भांडेवाले सुद्धा घेत नाही, काय करायचं या साड्यांना आम्ही? साड्या भांडेवाले बी घेणार नाही, कोणी घेणार सुद्धा नाही। त्या साड्या वापरण्यालायकच्या नाही या साड्या। उगीच कशाला दिल्या, लोकांना फसवणूक कशाला करताय? आनंदाला मला खूप साड्या भेटल्या, काही एवढ्या खास नाही त्या। त्याच्याबद्दल आम्हाला गहू तांदूळ द्या। त्या साड्या फार खराब होत्या, भांडेवाल्याला दिले, भांडेवाले पण घेतले। मग करायचं काय त्या साड्या? त्यांना काय आपलं काही गहू तांदूळ वाढवणार? आम्ही रेशन साड्या भेटल्या, त्या साड्या घरी येऊन आम्ही खोलून पाहिल्या तर सर्व फाटलेल्या साड्या होत्या। मला मोबाईल मध्ये दाखवल्या होत्या किंवा पैठणी भेटणार आहेत, पण त्या पैठणीच्या ऐवजी फाटलेल्या साड्या दिल्या आम्हाला। साडीच्या ऐवजी आम्हाला दुसरं काही दिलं असतं, पहिल्यांदाच दिल्या, पण त्या अशा साड्या दिल्या गंध्या पडतात।